निपाडे येथील वैनतय्य विद्यालयामध्ये शिकणारे प्रेम गोपाळ ढेपले वय वर्ष 15 आणि त्याचा लहान भाऊ प्रतीक गोपाळ ढेपले वय वर्ष 13 या दोघांचा घराजवळ शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार निपाडे येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर ही घटना घडली। बुधवारी 29 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता गोपाळ जयराम ढेपले आणि यांची प्रेम आणि प्रतीक ही दोन्ही मुले विहिरीजवळ गेलेली होती। मात्र अर्धा पाऊण तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे पाहण्यासाठी घरातील मंडळी विहिरीजवळ त्यांना शोधण्याकरता गेले। परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला की काय अशी शंका देखील होती, त्यामुळे जवळपास शोध घेतला गेला। यावेळी शेजारच्या शेतकऱ्याच्या शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले। मुले पाण्यात बुडाले अशी शंका येताच सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढलं। मात्र शेततळं गच्च भरलेलं असल्यामुळे मुलांना जीव वाचवता आला नाही। प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळ्यात उतरला असावा, मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला। त्याला बुडताना बघून त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ प्रेम याने देखील पाण्यात उडी घेतली। मात्र दोघांनी पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असेल असा अंदाज लावला जात आहे। गोपाळ ढेपले यांची दोन्ही मुलं या अपघातात मृत्युमुखी पडली असल्याने त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळलं आहे। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 3 महिन्यांपूर्वी गोपाळ ढेपले यांचे वडील जयराम ढेपले यांचंही निधन झालेलं होतं। या दुर्घटनेचे वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली। येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली।